ही गुणमयी त्रिविध गुणांनी युक्त मम माझी माया शक्ती दुरत्यया दुस्तर मला एव खचित ये जे प्रपद्यन्ते शरण येतात माया एतां ही माया शक्ती तरंती तरुण जातात ते श्लोक माझ्या पाठीमागे म्हणा दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते देवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते देवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते देवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते माता जी बोलना अनुवाद आणि तात्पर्य श्री श्रीमद अभय चरणानंद भक्तिवेदांत स्वामी स्वामींचे संस्थापक आचार्य यांच्याद्वारे तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहे ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. आपण तात्पर्य सोबत घेणार आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपगदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सगळ्यांचं रविवार सत्संग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 आणि श्लोक संख्या 14. देवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां
आपण दोन विषयांवरती चर्चा करणार आहे. तर त्यात पहिला विषय आहे माया आणि दुसरा विषय आहे काम. तर या दोन विषयावरती आपण चर्चा करणार आहे. आपण बघतो की आपण चर्चा करू शकतो भगवंताच्या नाम, गुण, रूप, लीला यावरती आपण चर्चा करू शकतो. पण हे समजणं का महत्त्वाचं आहे? माया समजणं, भगवंताची माया शक्ती समजणं महत्त्वाचे आहे. आपण ज्यामध्ये फसलेले आहे तो विषय समजणं महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचे विषय आहे. आणि म्हणून इथे भगवंत स्वतः सांगतायत दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, की ही जी भगवंत सांगतात की माझी माया शक्ती आहे, हिला पार करताना म्हणजे याच्यातून निघणं फार कठीण आहे. दुरत्यया म्हणजे फारच कठीण आहे. तर एवढ्या कठीण या भगवंताच्या मायाशक्तीतून निघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कितपत भगवंताची शरणागती घ्यावी लागेल? तर हे आता आपण बघणार आहे. मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. आणि जोपर्यंत आपण शरण घेत नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. तर हा विषय घेण्यामागचा एक कारण हा आहे की एका भक्ताकडून मला आता एक लेटेस्ट एक न्यूज समजली. तर ती फारच घातक आहे समाजासाठी आणि त्यावरती डिस्कशन करणं, चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर का आपण मौन राहिलो तर काय होतं? मौनम संमती लक्षणं. जर का आपण त्यावरती बोलत नाही आहेत, आपल्याला माहीत आहे की ती गोष्ट वाईट आहे आणि त्यावरती चर्चा केली पाहिजे, सगळ्यांचं त्यामध्ये कल्याण आहे आणि म्हणून त्या गोष्टीवरती चर्चा व्हायला पाहिजे. तर ती घटना अशी आहे की ते राजकोटमधली घडलेली घटना आहे. ती एक दंपती होते, नवरा बायको, आणि त्या पत्नीला कॅन्सर झालेला आहे आणि ते कॅन्सरच्या 4th स्टेजवरती आहेत माताजी. आणि त्यांच्या घरामध्ये एक अशी घटना होते की त्यांची एक मुलगी होती, ती अचानक घरातून आपण सांगतो ना की घरातून चालली गेली, हे की नाही, ती घरातून बेपत्ता होऊन जाते. आणि लगेच ते शोध करतात की कुठे गेली, काय गेली, आणि त्यानंतर पोलीस कंप्लेंट होते. पोलिसांकडे ते चौकशीसाठी जातात की आमची मुलगी हरवली म्हणून. आणि हरवली, त्यानंतर ते पोलीस शोध घेतात आणि त्या मुलीला त्यांच्या माध्यमातून ते घेऊन येतात. पण त्या मुलीने जो सत्य सांगितलं तो सगळ्यांना पचणं फार कठीण आहे. कारण की ती मुलगी घरातून का गेली, का पळाली, तर त्याविषयी तिने उलगडा केला. काय होता की जो तिचा वडील होते तर ते वडिलांनीच त्या मुलीचा काय केला, शोषण केला. आणि ही गोष्ट फार खतरनाक आहे. आपण बघतो की समाजामध्ये अशा बऱ्याच साऱ्या घटना होत आहेत. आपण न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये बघतो की इथं हे झालं, तिथं ते झालं. तर ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण काय आहे? हे कारण समजणं फार कठीण आहे. कारण की आपण समाजापेक्षा बाहेर नाही राहत, आपण समाजामध्ये राहतो. तर हे समाजामध्ये काय गोष्टी चालू आहेत आणि अशा या समाजामध्ये ह्या गोष्टी चालू असताना आपण स्वतःला कसं सावरलं पाहिजे, याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजणं फार आवश्यक आहे. तर त्यातून त्या मुलीचं फारच शोषण झालं
तिने ते उलगडा केला आणि ते आपल्या ऐकण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी सतत होत आहेत आता समाजामध्ये. ह्या का होत आहे, याच्या मागचं कारण काय आहे, आणि जर का ह्या आपल्यासोबत व्हायला नाही पाहिजे किंवा आपण यापासून कसं आपण स्वतःची काळजी घेऊ, तर ह्याविषयी आपण चर्चा करणार आहे. तर ह्या गोष्टी समजण्यासाठी सगळ्यात पहिले आपण बघू की या संसारामध्ये आपण का येतो. सगळ्यात पहिले आपण काय बघणार की आपण या भौतिक जगामध्ये का येतो, आणि सगळ्यात त्याच्याही पहिले की आपण आहेत कोण आहे. तर आपल्या भगवद्गीतेच्या माध्यमातून समजतं की आपण कोण आहेत, आपण आत्मा आहे की नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यं शाश्वतं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते आपला जन्म होत नाही, न म्रियते आपला मरण होत नाही, अजो आपण काय अजन्म आहे, आणि नित्य आपण कायम आहे. असं नाही की आपण कधीतरी नष्ट होतो. न हन्यते हन्यमाने शरीर, की आपला शरीर जरी नष्ट झाला तरी आपण नष्ट होत. अजून अनेक श्लोकांमध्ये भगवंत बोलता येत नैनम चंदनते शस्त्राने नैनम दहती पावकहा, की आपल्याला कोणता शस्त्र काटू नाही शकत आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. देही नित्य अवध्ययम, की देही आपण हा देह नाही आहे, आपण कोण आहे, देही आहे. देही म्हणजे त्यामध्ये बसलेले आहेत आपण. जसं की एक गाडी आहे आणि गाडीमध्ये कोण बसलेला आहे, ड्रायव्हर आहे की नाही, चालक. या पद्धतीने आपण हा शरीर नाही आहे, आपण शरीरामध्ये बसलेले आहेत. तर आपण कोणी पुरुष रूपी शरीरामध्ये आत्मा बसलेला आहे आणि स्त्री रूपी शरीरामध्ये आत्मा बसलेला आहे. तर जेव्हा चर्चा होते की पुरुष असा आहे, स्त्री अशी आहे, तर आपण आपल्यावरती त्या गोष्टी ओढून घ्यायच्या नाहीत. का? कारण की आपण स्त्री पण नाही आहे आणि आपण पुरुष पण नाही आहे. तर जेव्हा सिद्धांतची चर्चा होते तेव्हा तो सिद्धांत समजणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे, की तो प्रिन्सिपल काय आहे, की त्यामुळे आपण या भौतिक संसारामध्ये फसतो. तर गीतामध्ये श्लोक आहे की ही प्रकृती काय होत असते, अव्यक्तादीनि भूताने व्यक्तमध्याने भारता अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना, की ही प्रकृती पहिले काय होती, अव्यक्त होती, म्हणजे आपल्याला दिसत नव्हती. आता काय आहे, व्यक्त आहे, म्हणजे ती आपल्याला दिसत आहे, आणि पुढे काय होऊन जाईल अजून अव्यक्त, म्हणजे ती दिसणार नाही. या पद्धतीने आपण पण जशी प्रकृतीची सृष्टी झाली तशी आपण प्रकृतीमध्ये आहेत, आपली पण अशी सृष्टी झालेली आहे. आपण पहिले अव्यक्त होतो, आता व्यक्त झालेले आहेत आणि पुढे अजून अव्यक्त होणार आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतायत, बहुनी मे वेदिताने जन्माने तवा चार्जुना तान्यहम वेद सर्वाने नत्वम वेद परंतप, की हे अर्जुन, माझे आणि तुझे लाखो करोडो जन्म झालेला आहे, मी त्या सगळ्यांचं स्मरण करू शकतो, तू स्मरणामध्ये ठेवू शकत नाहीस. तर आपल्याला हे समजलं की मी आत्मा आहे आणि आत्मा मरत नाही. सृष्टीची निर्मिती कोणी केली, भगवंतांनी केली. मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहम्, की भगवंत सांगतात की सगळ्या गोष्टी ब्रह्मापासून आलेल्या आहेत. ब्रह्म आणि ब्रह्माची उत्पत्ती कोणी केली, मी केली. मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहम्, की मी त्या ब्रह्माला उत्पन्न केला. आणि संभवः सर्वभूतानां, आणि त्यातूनच सगळे जीव काय झालेले आहेत, उत्पन्न झालेले आहेत. जीव, पशु पक्षी, चर अचर भूचर, सगळे प्राणी सगळ्या त्या ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहेत. आणि ब्रह्माची सृष्टी कोणी, भगवंतांनी केली.
तर सांगतायत की प्राथमिक सृष्टी कोण करतो? भगवंत करतात आणि सेकंडरी द्वितीय सृष्टी ब्रह्माजी करतात. तर भगवंताने प्राथमिक सृष्टी केली. अहम बीजप्रद पिता सर्व योनिषु कोणत्या संभव मूर्तय तासाम ब्रह्म महद्योनीर अहम बीजप्रद पिता. की या सगळ्यांच्या ज्या मूर्ती आहेत, आपली पण मूर्ती म्हणजे काय, एक विशिष्ट शारीरिक रचना ही भगवंताने दिलेली आहे. आणि भगवंत सांगतात की या सगळ्यांची जो बीज आहे तो बीज कोणी टाकलेला आहे? मी टाकलेला आहे. कर्मणा दैव नेत्रेना जंतुर्देव उपपद्यत श्रीह प्रविष्ट उदरम पुंसरेत कणाश्रय. की एका स्त्रीच्या गर्भामध्ये वीर्याच्या माध्यमातून तो जीवाला मी त्या गर्भामध्ये प्रवेश करवलेला आहे. आणि याच्या मागची विधी काय आहे? उपदृष्ट हनुमंताचं. म्हणजे हे सगळं कोणाच्या अध्यक्षतेखाली चालत आहे? उपदृष्टा हनुमंताचं. भगवंत बघत आहेत आणि काय देत आहेत? अनुमती देत आहेत. तर या पद्धतीने आपण या सृष्टीमध्ये आलेलो आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघू, जेव्हा ब्रह्माजीने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा सगळ्यात पहिले पुरुषांना उत्पन्न केलं होतं. सगळ्यात ब्रह्माजीचे पहिले पुत्र कोण? चतुष्कुमार. कोण? चतुष्कुमार. पण ते चतुष्कुमार कोण होते? कोण होते ते? योगी होते, आहे का नाही? योगी होते. आणि त्यांनी काय सांगितलं? ब्रह्माजीने त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा? प्रजा उत्पन्न करा. मग त्यांनी ब्रह्माजीचा उपदेश ऐकला नाही. त्यानंतर ब्रह्माजीने काय केलं? परत 10 पुत्रांची उत्पत्ती केली. ऋषींची उत्पत्ती केली. तर ऋषी पण काय हे तपस्या, याच्यामध्ये आम्ही तपस्या करणार, आम्ही प्रजा उत्पन्न नाही करणार, त्यामध्ये आम्ही वेळ टाइमपास नाही करणार. त्यांनी ब्रह्माजींची आज्ञेचं उल्लंघन केलं. तेव्हा ब्रह्माजीने विचार केला की मला जगत बनवायचं आहे. जगत म्हणजे काय? यो गच्छति इति जगत. जो कायम चालत राहतो त्याला काय सांगतात? जगत सांगतात. आणि हे जगत चालत राहायला पाहिजे. तर चालत कसं राहील? सगळे पुरुषच राहतील तर जगत चालत राहील का? नाही राहणार. तर असं त्यांनी विचार करून आणि कोणाची उत्पत्ती केली? एक स्त्री आणि एक पुरुष. तर भगवद्गीतेमध्ये सांगता येईल इमं विवस्वते योगम प्रोक्तवानव्ययं विवस्वान मनवे म्हणजे मनु. तर मनवे हा कोण? सगळ्यात पहिले मनु महाराज आणि शतरूपा, स्त्री आणि पुरुष यांना उत्पन्न केलं. त्याने ब्रह्माजींची आज्ञा मागितली की आम्ही काय करणार? संतान उत्पन्न करणार आणि सृष्टी चालवणार. आणि त्यानंतर आपण सगळे पुढे आलेले आहेत. म्हणून आपण काय समजतो? आपण मानव सांगता की नाही आपल्याला? मानव का सांगतो आपण स्वतःला? कारण की आपण मनूचे वंशज आहेत. कोणाचे? मनूचे. आणि म्हणून आपण आपल्याला मानव सांगतो. तर आपण बघितलं की पहिले पुरुष होते आणि संसार चालवण्यासाठी कोणाची आवश्यकता होते? स्त्रीची आवश्यकता होते. तर मग ब्रह्माजीने बघितलं, काय केलं की एक पुरुषाच्याच रूपाला फक्त थोडा मॉडिफाय केला. जसे आपण गाडी मॉडिफाय करतो की नाही? एखादी गाडी अशी घेऊन येतो, नंतर त्याला आपल्या पद्धतीने काय करतो? रचना देतो. कारण की एकसारख्या गोष्टीची सृष्टी केली असती तर त्यांच्यामध्ये आकर्षण उत्पन्न नसता झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कोणाची उत्पत्ती झाली? स्त्रीची. तर स्त्री पण आणि पुरुष पण हे दोन्ही काही वेगळे नाही आहेत. फक्त काय आहे की जो स्त्रीचा जो फिजिकल मेकअप आहे, बॉडी मेकअप आहे, तो थोडा काय केला? चेंज केला. जसं की पुरुषची बॉडी काय आहे? रफ,
तर स्त्रीची बॉडी काय आहे सॉफ्ट, पुरुषचा आवाज काय आहे जाडा, स्त्रीचा आवाज काय आहे पातळ. आणि ज्यांच्याकडे जी गोष्ट नाही त्यांना त्या गोष्टीची काय होते इच्छा होते. ज्यांची रफ बॉडी आहे त्यांना सॉफ्ट बॉडीची त्यामध्ये रुची आहे. ज्यांचा आवाज जाड आहे त्यांना म्हणजे जो पातळ आवाज याच्यामध्ये ऐकण्यामध्ये रुची आहे. आणि असं करून ते काय होतात आकर्षित होतात. आणि आपण बघितलं की पुरुष आहे आणि स्त्री आहे, हे दोन्ही पण काय आहेत स्त्रीमध्ये पण तेच आहे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश. पुरुषामध्ये पण काय आहे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश. फक्त त्याला काय दिला एक वेगळा रूपांतर दिला. म्हणजे एक सांगायला गेलं तर मटेरियल सेम आहे, फक्त काय आहे पॅकेजिंग वेगळी आहे. काय आहे पॅकेजिंग वेगळी आहे. आपल्या शरीरामध्ये पुरुषाच्या शरीरामध्ये काय आहे हड्डी मांस आहे की नाही, रक्त मल मूत्र आहे की नाही. स्त्री बॉडीमध्ये पण काय आहे सेम आहे, दोन्हीमध्ये सेम आहे. त्यांना पण वाटतं की स्त्री बॉडीमध्ये पण आणि पुरुष बॉडीमध्ये सेम आहे, पण हे आकर्षण कशामुळे झाला कशामुळे केला कारण की सृष्टी चालवायची होती. पर्पज काय होता सृष्टी चालवायची होती. आणि जर का हे आकर्षितच नाही होणार तर मग प्रजा कसं काय उत्पन्न होणार आहे की नाही. तर हा विचार घेऊन स्त्रीची उत्पत्ती झालेली आहे. आणि त्यानंतर मग पुढे सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने झाल्या. आणि आपण आता बघणार की जेव्हा पुरुष आणि स्त्री एकत्र येतात कारण की भगवंताने हे संसार बनवला तर ह्या जीवांच्या उद्धारासाठी बनवलं. म्हणजे ते जी काही त्यांनी चुकीची इच्छा करून या भौतिक संसारामध्ये आले ना तर तो भौतिक संसारामध्ये येण्याचा उद्देश त्यांचा फुलफिल झाला पाहिजे. जसं की एखादा गुन्हेगार आहे तो बाहेर गुन्हा करतो आणि जेलमध्ये जातो, तर जेलमध्ये त्याला अशी ट्रीटमेंट दिली जाते की त्याने जो गुन्हा केलेला आहे त्याचा पश्चाताप हो आणि त्या प्रोसेसमधून तो बाहेर निघून जावा. तर या पद्धतीने दोघांची निर्मिती याच्यासाठी केलेली आहे की ते काय करतील की जे ते भगवत धामातून जे इथे आले त्यांना इथे आल्यानंतर जे दुःख भोगत आहेत यामध्ये त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे आणि त्यानंतर ते मुक्तीच्या मार्गावरती लागले पाहिजे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर त्यांनी काय केलं पाहिजे सगळ्यात पहिले धर्म पालन केलं पाहिजे. धर्म पालन केल्यानंतर काय येतं अर्थ पैसे येतात आणि अर्थ आल्यानंतर इच्छांची पूर्ती होते आणि इच्छांची पूर्ती झाल्यानंतर काय होते जेव्हा आपल्याला समजतात की मी सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करून बघितल्या पण तरी पण मी संतुष्ट झालो नाही, मग तसे ते फ्रस्ट्रेट झाल्यानंतर कुठे जातात मोक्ष प्राप्तीसाठी. तर हा या संसाराचा भगवंताचा हा हेतू आहे आणि ह्या क्रिएशन मागचा हा पर्पज आहे आणि याच्यासाठी हे जीवन दिलेलं आहे. आणि आपण बघतो की यामध्ये पण बरेच सारे स्पेसिस आहेत. ब्रह्मांड धरी अनंत जीवगण 84 लाख योनीते करिय भ्रमण, की या ब्रह्मांडामध्ये अनंत जीव आहेत. किती आहेत अनंत 84 लाख योनींमध्ये अनंत जीव आहेत आणि ते काय करत आहेत भ्रमण करत आहेत. कधी कुत्रे होतात, कधी मांजरं बनतात, कधी देवता बनतात, कधी मनुष्य बनतात, कधी नरकमध्ये जातात, कधी एखाद्या विष्ठामधला किडा बनतात. हे काय करतात ते भ्रमण करत आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये जो सुख मिळाला पाहिजे तो सुख त्यांना भेटत आहे. ही योजना आहे. पण जेव्हा
अशा योनींमधून फिरत 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 जेव्हा ते मनुष्य योनीमध्ये येतात तेव्हा भगवंत अपेक्षा ठेवतात की आता त्यांनी ज्या अन्य शरीरांमध्ये जे केलं तेच ह्या पण शरीरामध्ये करणं याला अनुमती किंवा हेच करणं याला शास्त्र आज्ञा देत नाही. शास्त्र काय सांगतंय? आहार निद्रा भय मैथुनमच्या सामान्य मेतत पशुभि नराणाम धर्मे हितेषाम अधिको विशेषो धर्मेना हिना पशुभि समाना. की म्हणे आहार निद्रा संरक्षण संतान उत्पन्न करणं हे तर सगळ्या योनींमध्ये आहे. काय सांगताय? हे सगळ्या ठिकाणी आहे. तुम्ही कुत्र्याच्या शरीरामध्ये जा तिथे पण तुम्ही मुलांना उत्पन्न केलेलं आहे. डुकराच्या शरीरामध्ये जा तिथे पण तुम्ही संतान उत्पन्न केलेलं आहे. तुम्ही मलमध्ये एक कीडचा जन्म घ्या तिथे पण तुम्ही हे सगळं केलेलं आहे. पण जेव्हा तुम्हाला मनुष्य जीवन मिळतो तेव्हा हेच करण्यासाठी हा जीवन दिलेला नाही आहे. तर ही गोष्ट एक मनुष्याला समजणं फार महत्त्वाची आहे की ही आवश्यकता आहे. काय आहे? आपण काय सांगतो? अन्न वस्त्र निवारा आवश्यकता आहे. तसं संतान उत्पन्न करणं आवश्यकता आहे. तर ह्यासाठी तुम्ही हे जीवन त्या कार्यामध्ये लिप्त व्हा. पण तेच करणं हा जीवनाचा उद्देश बनवू नका. कामस्य इंद्रिय प्रेते लाभो जीवत यावता जीवस्य तत्व जिज्ञासा न यच्छ्रे अर्थ कर्मभिः. काय सांगता आहे? फक्त तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य जीवन खर्च करू नका. कोमार आचरत प्राज्ञो धर्मान भागवताम्ने दुर्लभम मनुष्यम जन्म तदपि अध्रुवम अर्थदम. प्रल्हाद महाराज सांगत आहेत. काय सांगत आहेत? की हा मनुष्य शरीर काय आहे? टिकणारा नाही आहे, अध्रुवम आहे. पण काय आहे? अर्थदम. पण काय आहे? अर्थपूर्ण आहे. जर का तुम्ही या शरीराचा चांगला वापर केला तर तुम्ही एक चांगल्या ठिकाणी जाऊ शकता. म्हणून सांगता ना, काय सांगतात? बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन. की हे कचरा आहे, हा शरीर काय आहे? कचरा आहे. पण तुम्ही याचा चांगला वापर करून घ्या. काय वापर करा? तुमचा पुढे चांगला जीवन येण्यासाठी. तर हा उद्देश या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की आपल्याला हा जीवन दिलेला आहे. तर या जीवनामध्ये जे दुसरे समाज होते, जेव्हा आपण कुत्र्यांच्या समाजामध्ये होतो तर बरेच सारे कुत्रींच्या मागे लागलेले होते. डुकरांच्या समाजामध्ये होतो, बरेच सारे आपण डुकरींच्या मागे लागलेले होतो. तर हे जे झालं, जे केलं ते झालं. पण जेव्हा मनुष्य शरीरामध्ये आलेलो आहे तर मनुष्य शरीराचा एक विशिष्ट पर्पज आहे जो भगवंताने सांगितलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ते काय आहे? ते शास्त्रामध्ये वर्णन आहे. कर्म ब्रह्मध्वम विद्धी. हे कर्म कुठून उत्पन्न झाले? कोण सांगेल? कुठून उत्पन्न झाले? कर्म कुठून आले? कर्म वेदांमधून आले. कुठून आले? वेदांमधून आले. कर्म ब्रह्मध्वम विद्ये ब्रह्म अक्षर समद्भवम. भगवान सांगता. आणि वेद कोणी आणले? हे वेद मी प्रकट केलेले आहे. आणि म्हणून समजा की तुमचे कार्य काय आहे. म्हणून काय समजा की तुमचे कार्य काय आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानो वर्तते यः अघायो इंद्रिय रानो मोघम पार्थस जीवते. असं सांगताय की जर का तुम्ही त्या वेदांच्या आज्ञानुसार जर जीवन जगत नाही तर तुम्ही वेस्ट जीवन केलेलं आहे. वेस्ट म्हणजे तुम्ही त्या जगण्याला काही अर्थच नाही आहे. तर असं जगणं काय आहे? मग भागवत पुराणामध्ये वर्णन आहे. तरवी किंवा जीवनते. एक झाडं काही जीवन जगत नाही का? भस्रा किंवा शोषणते. एक लोहाची धोकणी मध्ये काही श्वास घेत नाही का?
न खादंती मेहंती किम ग्राम पशुपरे. हे पशु पक्षी खात नाहीत का किंवा मैथून करत नाहीत का? बघा शास्त्र किती कठीण वचन बोलत आहे. जर का जीवन जगायचं आहे तर झाडांसारखं जगू नका. जर का श्वास घ्यायचा आहे तर लोहाच्या धोकणीसारखा श्वास नका घेऊ. आणि जर का खायचं आहे आणि संतान उत्पन्न करायचं आहे तर प्राण्यांसारखं खाऊ नका आणि प्राण्यांसारखं संतान उत्पन्न नका करू. तर काय करा, या सगळ्यात मागे काय आहे, एक उद्देश आहे. आणि आता आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललेल्या आहेत. मनुष्याची बुद्धी काय आहे, काय बुद्धी आहे, विकसित बुद्धी आहे की नाही, विकसित बुद्धी आहे. आणि या विकसित बुद्धीचा वापर कशासाठी केला पाहिजे हा मनुष्य विसरून गेला. आपण त्या बुद्धीचा वापर काय कशासाठी केला, ॲडव्हान्समेंटसाठी केला. तर विकसित बुद्धी आपल्याला याच्यासाठी नाही दिली की कसं आपण आहार वाढवणार, कशा आपण निद्रा म्हणजे झोपण्यासाठी चांगले चांगले डनलपच्या गाद्या कशा कशा मॅन्युफॅक्चर करणार, लक्झरीज फॅसिलिटी कशी मॅन्युफॅक्चर करणार, भय म्हणजे संरक्षणासाठी कसं तुम्ही सिस्टम समाजामध्ये आणणार, आणि मैथून म्हणजे मैथून भोग करण्यासाठी कशी तुम्ही डेव्हलपमेंट करणार, याच्यासाठी तुम्हाला जीवन नाही दिलेला. आहार निद्रा भय मैथूनच्या गोष्टी वाढवण्यासाठी जीवन दिलेला नाही. आणि आज बघा समाज कुठे जात आहे, काय करत आहे, थोडं विचार करा. कारण की जीवस्य तत्व जिज्ञासा त्याने तो विषय सोडला. काय सोडला की तो भुलून गेला की मी कोण आहे, मी कुठून आलो, मला मरायचं नाही, मला मृत्यू का येत आहे, ही सृष्टी कोण चालवत आहे, हे तो प्रश्न विचारत नाही. आणि समाजामध्ये या गोष्टीला आता व्हॅल्यू पण नाही आहे. कशाला व्हॅल्यू आहे, आहार निद्रा भय मैथूनच्या गोष्टी वाढवण्यासाठी. आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, पर्पज काय आहे ते बघा. आपण बघणार आता समाजामध्ये एवढी डेव्हलपमेंट होत आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आहे, फॅशन डिझाईन झाले, कॉस्मेटिक इंडस्ट्री झाली, हे मॉडेलिंग झालं, हे बॉलिवूड झालं, हॉलिवूड झालं. हे काय शिकवतात आपल्याला, काय शिकवतात, हाऊ टू अट्रॅक्ट अपोजिट सेक्स. काय काय सांगतायत की विपरीत जगा पुरुष आहे तर ते स्त्रियांना कसं काय आकर्षित करतील, आणि स्त्री आहे तर त्या पुरुषांना कसे आकर्षित करतील, याच्यासाठी सगळा समाज काय आहे चालत आहे. आणि याच्यासाठी डेव्हलपमेंट होत आहे का, कारण की लोकांनी काही विषय सोडून दिला कल्याणाचा, आत्मकल्याणाचा. आणि जर का आत्माचं कल्याण नाही करणार तर मग कोणाचं करणार, शरीराचं करणार आहे की नाही. अहम ममेति पुंसा श्रिय मिथुनी भाव मेतम तयोरुदय ग्रंथी माहो अत गृह क्षत्र सुताप्त विद्येत जनस्य मोहयम अहम ममेति. कारण की आपण स्वतःला काय समजून गेलो, मी कोण आहे, मी शरीर आहे, मी शरीर आहे. आता तुम्ही सांगा की मी आत्मा आहे, पण जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही आत्मकल्याणासाठी किती करता, तर काही उत्तर नसेल, आहे की नाही. आत्मकल्याणासाठी किती वेळ देता, जर का भगवंताने तुम्हाला 24 तास दिले तर किती तास देतात, कोण सांगेल. मी 5 तास देतो, 12 तास देतो, आत्मकल्याणासाठी किती तास, किती वेळ देतो आपण, मोजून 10-15 मिनिटं देत असणार, आहे की नाही. फक्त आपण बोलायला बोलून जातो, मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. आणि करतो तो काय, मी आत्मा आहे सांगतो, आणि आपण जातो ब्युटी पार्लरमध्ये कोणाला सजवायला, शरीराला सजवायला, हे हेअरस्टाईल करायला जातो. लाखो म्हणजे हजार रुपयाच्या कटिंग्स असतात. बघा आपण जर समजतो मी आत्मा आहे
आणि आपण शरीरावरतीच काय देत आहे, बळ देत आहे. शरीरालाच कसं काय करायचं, शृंगार करायचा आहे, सजवायचं कसं आहे, त्याला वेगवेगळ्या ब्युटी पार्लरमध्ये आजकाल आता तर काय झालेलं आहे, स्त्रियांचेच नाही तर पुरुषांचे सुद्धा ब्युटी पार्लर आलेले आहे बघा. कारण की सगळ्यांचं काय आहे, हाऊ टू अट्रॅक्ट अपोजिट सेक्स. स्त्रियांना पुरुषांना आकर्षित करायचं आहे आणि पुरुषांना स्त्रियांना आकर्षित करायचं आहे. पर्पज नाही दुसरा काही बघा. आणि याच्यासाठी मग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालत आहेत. आणि शास्त्र काय सांगतायत, जर का तुम्ही याच्यासाठी जगत आहे, शरीरासाठी, शरीर तो नष्ट होणार आहे, शरीर व्याधी मंदिरम, शरीर काय आहे, व्याधीचं मंदिर आहे. आणि काय जातस्ते ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्तेच्या, तुमचा जन्म झालाय तर तुम्ही काय होणार आहे, मरणार आहे. तर मग काय शरीरासाठी का करता तुम्ही इतकं सगळं. पण आपण हे सगळ्या आज्ञांचं काय करतो, उल्लंघन करतो. आणि बघतो की आताचं काय झालेलं आहे, आपण सगळे एकमेकांना आकर्षित करण्यामागे लागलेलो आहे. आणि या आकर्षणातून काय उत्पन्न झाला की जो आपला दुसरा विषय होता, काय उत्पन्न झाला, पहिला आपण बघितलं, पहिलं माया बघितला आणि दुसरा काम. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, की हा सगळा आपला रजोगुण आहे. आणि या सगळ्या रजोगुणातून काय उत्पन्न होतो, काम उत्पन्न होते, वासना उत्पन्न होते. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशम महापाप्मा विद्येनमिह वैरिणम. काय सांगताय की हा नित्य वैरिणम म्हणजे एका जीवाचा नित्य शत्रू आहे. हा अनंत काळापासून आपला हा शत्रू होत राहिलेला आहे. चाणक्य पंडित चाणक्य नीतीमध्ये सांगताहेत, कामा विना नास्ती शत्रू, म्हणजे कामाशिवाय या जगामध्ये कोणता शत्रू नाही आणि कोणता रोग नाही आहे. बघा, आपण सांगा मला डायबिटीज झालेला आहे, शुगर झालेला आहे, मला हे झालेलं आहे, ते झालेलं आहे, हे तर शुल्लक आहे. आपल्या सगळ्यांना एक रोग लागलेला आहे. तो कोणता रोग आहे, काम. बघा, हा आपला आताचा रोग नाही आहे, अनंत काळापासून चालत आलेला आहे. असं कसं, शास्त्र काय सांगतात, अनादे बहिर्मुख जीव कृष्ण भुली गेला, अतएव कृष्ण वेद पुराण करेला. की जीव अनादि काळापासून कोणाला विसरून गेला, कोणाला विसरला, तो कृष्ण भुली गेला, भगवंतांना विसरला. आणि जेव्हा भगवंतांना विसरतो तेव्हा काय उत्पन्न होतं, काम. आत्मे इंद्रिय प्रीती वांछा तारे भले काम, कृष्ण इंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेमना. की जेव्हा आपण आपल्या इंद्रिय दृष्टीची वांछा करतो त्याला काय सांगतात, काम. आणि जेव्हा आपण भगवंताच्या इंद्रिय संतुष्टीसाठी, त्यांच्या सुखासाठी जेव्हा आपण आपल्या इंद्रियांना लावतो त्याला काय सांगतात, प्रेम. एकदम सोपी व्याख्या आहे काम आणि प्रेमाची. आणि या आपण बघितलं की या आकर्षणातून हा काम उत्पन्न झालेला आहे. आणि हा काम काय करतो ते बघा. आता अर्जुन भगवद्गीतेमध्ये भगवंतांना सांगतो, अथकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छनेऽपि प्राश्नय बलादिव नियोजितः. ते भगवंतांना अर्जुन सांगतो की हे भगवान, मला पाप करण्याची बिलकुल इच्छा नाही आहे, पण असं काय आहे की मी पाप करून चुकतो. तर आपण पण बघतो की समाजामध्ये बघा, एखादा चोर आहे, तो पहिले चोरी करून जेलमध्ये गेलेला आहे, जेलमधून त्याला दंडे खाऊन तो बाहेर आलेला आहे, पण तरी तो पुन्हा काय करतो, पुन्हा चोरी करतो. का चोरी करतो, का, कारण की काय झालेलं आहे, त्याला सवय झालेली आहे. आणि या पद्धतीने आपण पण बघतो की समाजामध्ये आपण पाप होतात, कोणाला माहीत नाही की पाप आहे, पाप सगळ्यांना माहीत आहे की हे पाप आहे, पण तरी व्यक्ती काय करतात, तो पाप करून चुकतात.
का अनिच्छेनं बी एका जीवाची इच्छा नाही ते करण्यासाठी, पण काय केला जातो, फोर्स केला जातो. काय केला जात आहे, फोर्स केला जात आहे. कोण करतोय फोर्स, कोण करतो फोर्स, हा काम करतोय. आणि हा आपल्या सगळ्यांमध्ये बसलेला आहे. असं नका समजू की आमच्यामध्ये नाही आहे, सगळ्यांमध्ये आहे. जर का आपल्यामध्ये नसता तर आपण इथे राहिलो, कुठे राहिलो असतो, वैकुंठ येत गत्वान निवर्तन्ते तद धाम परमं मम, की आपण वैकुंठमध्ये राहिलो असतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, त्या भगवंताच्या गोकुळमधला सुख आपण अनुभव केला असता. आपण आता संसाराचा दुःख अनुभव करतोय, म्हणजे काय, आपल्यामध्ये ते कामचा प्रमाण आहे. तर भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे. आणि काय सांगताय की हा करतो काय, आपल्याला समजलं की शत्रू कोण आहे. आता शत्रू काय करतो, आपल्यामध्ये काय इम्पॅक्ट करतो, ते भगवद्गीतेच्या नेक्स्ट श्लोकमध्ये सांगतायत. आवृतम ज्ञान मिळते ना, काय करतो तो, सगळ्यांचं ज्ञान काय करतो, झाकून टाकतो. एक विद्वान असो, एक अनाडी असेल, एक खिलाडी असेल, सगळ्यांचं काय करतो, बुद्धी भ्रष्ट करून टाकतो. ज्ञानीनो नित्य वैरिणा, की जे पण ज्ञानी लोक आहेत, बुद्धिजीवी लोक आहेत, यांचा हा नित्य वैरी आहे, म्हणजे परमनंट शत्रू आहे. कामरूपेन कोणतेय दुष्पुरेन अनलेन च, काय आहे, हा काम आहे दुष्पुरेन, म्हणजे याला कधीच संतुष्ट करू शकत नाही. काय सांगताय, संतुष्ट होणारा नाही आहे. अनलेन च म्हणजे कायम जळत राहतो. काय राहतो, कायम जळत राहतो. बघा, संतुष्ट होणार नाही आहे. आता बघा, कामचं काय बघितलं आपण, हा त्याचा स्वभाव काय आहे, तो कधी संतुष्ट होत नाही. आणि काय होत असतो, कायम जळत असतो. तर याचं उदाहरण भागवत पुराणामध्ये आहे. भागवत पुराणामध्ये वर्णन काय आहे, ययाती महाराज सांगत आहे, नाही कामेन काम उपभोगेन शायंती, कधीच काम वासना उपभोग केल्याने संतुष्ट होत नाही. बघा, हा त्यांचा अनुभव सांगितला त्यांनी भागवत पुराणामध्ये. तुम्ही जर का ती वासना पूर्ण केली तरी ती संतुष्ट होत नाही, आणि काय होत जाते, वाढत जाते. जशी अग्नी जळत आहे, आणि जर का वरून तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकला तर ते अग्नी भिजणार आहे का, नाही, अजून जास्त पेट घेणार आहे. तसा हा स्वभाव आहे. आणि ययाती महाराजांनी किती वर्षाचा अनुभव सांगतायत ते सांगतात, 1000 वर्ष मी हे काम उपभोगला पण तरी मी संतुष्ट झालो नाही. बघा, हा तो शत्रू आहे, आणि हा त्याचा काय आहे, हा प्रभाव आहे. आणि नेक्स्ट श्लोकामध्ये सांगतायत, हा कुठे कुठे वास करतो. आपल्याला समजला शत्रू कोण आहे, आणि तो कसा आहे, तो कधी संतुष्ट होणारा नाही आहे की नाही, आणि तो कायम जळत असतो. आणि हा कुठे कुठे वास करतो, इंद्रियानी मनोबुद्धी यस्य अधिष्ठान उच्यते. काय सांगता आहे की इंद्रियांमध्ये, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये काम वासना वास करते. अरे काय सांगता आहे, 3 ठिकाणी याचा प्रभाव असतो. तर सगळ्यात पहिले इंद्रियांमध्ये आहे, मनामध्ये आहे आणि बुद्धीमध्ये. मग उरलं काय उरलं का, आपलं काय आहे, 3 गोष्टी आहेत, मन आहे, बुद्धी आहे आणि इंद्रिय आहे. हायजॅक करून घेतलं, प्लेन हायजॅक करून घेतलं कामने. आता काय करतो तो, त्याच्या इशारावरती नाचवतो. बघा, ह्या 3 ठिकाणी तो वास करतो.
आणि हा तिन्ही ठिकाण, कारण की हे सगळं कंट्रोलमध्ये आहे त्याच्या. आता तुम्ही भले सांगता की मी माझ्या मनानुसार जीवन जगते, तर आपण आपल्या मनानुसार नाही जीवन जगत. आपण कोणाच्या मनानुसार जीवन जगतो? कोणानुसार? आपण कामच्या नुसार जगतोय. तो जिकडे सांगतो तिथे पळतोय. आपण बघतो ना, चला थिएटरला जा, तर आपण थिएटरला जातो. पुढे शॉपिंग करायला जा, तिकडे जातो. आणि आपण त्याच्या इच्छा पूर्ण करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे का आत्माच्या इच्छा आहेत का? आत्माच्या इच्छा आहेत. नवीन नवीन साड्या घ्यायच्या आहेत, आत्म्याला घालायच्या आहेत साड्या. नवीन हेअरस्टाईल करायच्या आहे, आत्म्याचे केस स्ट्रेट करायचे आहेत. नाही, कोणाचे? शरीराचे, आहे का नाही? आणि हा अहममेती भाव वाढवतो. तू कोण आहेस? तू शरीर आहेस आणि तुझ्या शरीरा संबंधित वस्तू तुझ्या आहेत. हा काय वाढवतो? हा अहममेती भाव वाढवतो. आपण बघितलं, हा 3 ठिकाणी वास करत आहे आणि हा सगळ्यांचं काय करतो? ज्ञान ढाकून टाकत आहे. आणि भगवंत सांगतात, जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम, की या कामवरती विजय मिळवा. दुरासदम म्हणजे असंभव आहे विजय मिळवणं, पण तरी तुम्ही प्रयत्न करा. आणि जर का प्रयत्न नाही केले तर अजून फसत जाणार. तर काय सांगता आहे की आपण 3 लेवलने बसतो. धूमेना वेदे वगणे एकादश मलेनच तथा ऋतो गर्भस तथा देणे नमागतम, की याचे पण 3 स्तरावरती आपण याची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे, म्हणजे त्याचा प्रभाव वेगवेगळा आहे. पहिला प्रभाव काय आहे? धूमेना वेदे वगणे, म्हणजे जेव्हा आपण अग्नी जाळतो तेव्हा काय अग्नी उत्पन्न झाली तर धुवा काय होत जातो? उडून जातो. जर का काम वासना कमी मात्रामध्ये आहे तर काय होईल? ते जर का तुम्ही ज्ञानाची अग्नी जाळली तर ती काय होत जाईल? त्यामध्ये भस्म होऊन जाईल. एथेर दासी संवेद अग्नी भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्नी दग्ध कर्माना तमाहून पंडिता बुधा, की जर का तुम्ही ज्ञानाची अग्नी वाढवली तर हा काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. पण केव्हा? जेव्हा तो धुमेना, जेव्हा तो धुराच्या रूपामध्ये असेल तर. आणि जर का त्याची स्टेज नेक्स्ट होऊन गेली, नेक्स्ट स्टेज म्हणजे काय? यथादशे अनलेनच, म्हणजे जर का आरसा आहे, आरसा माहिती आहे आपल्याला, आरशावरती काय लागते? धूळ लागते. तर तशी ही धूळ आपल्याला हाताने पुसावं लागेल. जोपर्यंत आपण हाताने पुसत नाही तोपर्यंत आपला चेहरा समोर दिसणार. तेव्हा ही नेक्स्ट स्टेज आहे. आणि तिसरी स्टेज आहे, जसं की एखाद्या गर्भवती स्त्रीच्या पोटामध्ये काय असतो? गर्भ. तसं काम वासनाचा 3rd स्टेज काय आहे? त्या गर्भा पद्धतीने आहे. तर तो त्याच्या इच्छेने निघू शकतो का? नाही. जेव्हा भगवंताची इच्छा होईल तेव्हा तो केव्हा तरी निघेल. तर ह्या 3 स्तरावरती ही काम वासना आपल्यावरती प्रभाव टाकत असते. तर जर का ती कमी स्वरूपामध्ये आहे तर तिला सत्संगमध्ये येऊन तुम्ही ज्ञानाच्या अग्नी वाढवून तिला भस्म करू शकतात. जर का ती 2nd स्टेजमध्ये गेलेली आहे तर तुम्ही त्यांना आरशाच्या स्वरूपामध्ये, धुळाच्या स्वरूपात असेल तर ते तुम्ही हाताने पुसावं लागेल तर ती जाईल. आणि जर का आपण एवढी इंटेन्सिटी, एवढा प्रमाण वाढलेलं आहे तर ग्रंथांमध्ये बोलले तरी पण आपण सुधरत नाही आहे. साधू बोलत आहे तरी पण सुधरत नाही आहे. आपण त्यामध्ये लिप्त झालो आणि त्यातून आपल्याला दुष्परिणाम बाहेर आले तरी पण आपण सुधरत नाही आहे. म्हणजे काय समजायचा? विषय वाढलेला आहे. तर जेव्हा भगवंताची इच्छा होईल तेव्हाच आपण त्यातून निघू शकतो.
मतेर्न कृष्ण परतो सतो वा मिथो बिभत्तेत गृहवृतानाम अदांत गोबीर विशदांत मिश्रम पुनः पुन्हाच चरिता चरणानाम. काय सांगता आहे? जर का आपण भगवंत आदेश देत आहेत तरी सुधरत नाही आहे, साधू बोलत आहेत तरी सुधरत नाही आहे, शास्त्र बोलत आहेत तरी सुधरत नाही आहे, मग काय झालेलं आहे? मिथो विपद्यत गृहव्रतानाम. आपण काय केलंय? गृहव्रत मध्ये राहण्याचा संकल्प केलेला आहे. म्हणजे काय सांगता आहे की एक कुवा आहे, विहीर आहे, त्या विहिरीमध्ये आपण पडून गेलेलो आहे आणि आपण बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे. अशी स्थिती झालेली आहे आपली. पुन्हा पुन्हाच चरित चर्वणानाम. आपण चर्वण म्हणजे काय? कोण चर्वण कोण करतं? गाय करते की नाही? गाय काय करते? खाते, परत काय करते? बाहेर काढते आणि काय करते? परत चावते. तसं आपण काय करतो? अशा अनंत शरीरांमध्ये, अनंत योनीमध्ये आपण हेच केलं. आहार निद्रा भय मैथून, आहार निद्रा भय मैथून. आणि मनुष्य जीवनामध्ये पण आपण काय करतोय? आहार निद्रा भय मैथून. तर मग काय सांगतात? पुन्हा पुन्हाच चरविता सर्वनानाम. की तुम्ही म्हणे ज्याला खायला आणि जे थुकलं आणि तेच परत काय करत आहेत? खात आहेत, तर याला काय व्हॅल्यू नाही. आणि म्हणून सांगताय की ह्या गोष्टींना समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि बघा आजकाल एवढ्या अशा वाईट वाईट घटना होत आहेत. आपण बघितलं ती आता जी घटना झाली, विचार करू शकतो आपण. एक वडील आपल्या मुलीवरती असे दुरत्याचार केला. असं सांगताय की एकदा नाही केला, 4 वर्षापासून. आणि एव्हरीडे बघा 365 दिवस. आणि म्हणून ती मुलगी स्वतःच पळून गेलेली होती घरातून. एवढी खतरनाक आहे हा. म्हणून शास्त्र सांगते की ह्या कामाला समजा. आपण जर का तुम्ही अशा घटना आल्या आणि डोळे लावून घेतले आणि कान बंद करून घेतले, तर असं नाही की तुम्ही वाचून जाणार. तुम्हाला तो व्हिडिओ आला, तुम्ही भरती करून दिला की मला काही समजलं नाही, तर अशी गोष्ट नाही आहे. काय आहे की हा आपल्यामध्ये पण आहे. काय समजायचा? हा आपल्यामध्ये पण आहे. हा एवढा खतरनाक आहे आणि हा काय करू शकतो बघा. हा आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि हा इतका खतरनाक आहे. हा काय करू शकतो तर हे आपण जाणू शकत नाही. भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे, मात्रा स्वत्रा दुहित्रावा ना विविक्ता सुनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान अपे करशते. म्हणजे मात्रा आई, स्वत्रा बहीण, दुहित्रा पत्नी, बहीण पुत्री यांच्या सोबत पण जर का संगती करायची आहे तर सावधानी बाळगा. काय सांगते शास्त्र? जर का तुमच्या आईसोबत, तुमच्या बहिणीसोबत आणि तुमच्या मुलीसोबत जर का तुम्हाला काही बोलायचं आहे, काही करायचं आहे, तर त्यामध्ये पण सावधानी बाळगा. का? बलवान इंद्रिय ग्राम. काय सांगतं? इंद्रिय काय आहेत? बलवान आहे. यततो अपि कोणत्या पुरुषश विपक्षिता हरंती प्रसवम मनः. की एका विवेकवान मनुष्याच्या शुद्धीने, मनुष्याच्या बुद्धीला सुद्धा हे इंद्रिय काय करतात? हरून घेतात. एवढे खतरनाक आहे इंद्रिय बघा. आणि म्हणून सांगते की विद्वान अपि करशते. एक बुद्धिमान व्यक्तीचं सुद्धा मन काय होऊ शकतं? आकर्षित होऊ शकतं. तर मूर्खांची गोष्टच नाही आहे बघा. काय सांगता आहे की एक बुद्धिमान व्यक्ती सुद्धा विचलित होऊ शकतो. तर किती खतरनाक गोष्ट आहे. आणि आपण याला लाईटली घेत आहे आणि हे त्याचे दुष्परिणाम आहेत. ह्या काम वासनाला आपण लाईटली घेतलं म्हणून हे दुष्परिणाम आपल्या डोळ्यासमोर येत आहेत बघा. याला लाईटली नाही घ्यायचं आहे. फार खतरनाक वस्तू आहे ही. आणि ही जन्मजन्मांची आपली वैरी आहे. आणि याला
आपल्याला आता नाही याला संपवलं तर ते पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड होईल, पुढच्या जन्मात नाही संपवलं तर त्याच्या पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड होईल, ही नष्ट होत नाही. म्हणजे नष्ट म्हणजे जर का तुम्ही प्रयत्न नाही केला तर ते नष्ट होत नाही. जर का तुम्ही अकाउंटचा बॅलन्स ठेवलेला आहे तर ते सोबतच येतं. जसं की एखादा आपण एका ठिकाणाहून गेलो तर वास कसा सोबत येतो, तसं या पद्धतीने ह्या वासना काय येतात आपल्या सोबत येतात. आणि असं सांगतात की असं बी नाही समजायचं की एखादा वृद्ध झालेला आहे आणि तो वासना मुक्त आहे, अशी गोष्ट नाही आहे. त्यामध्ये पण आहे, पण काय आहे की तो आता त्यांना पूर्ती करू शकत नाही. इच्छा तर ती आहेच आणि म्हणून तशी इच्छा पूर्ती करण्यासाठी म्हणून त्याला अजून एक जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून शास्त्र सांगत आहेत बघा, हे समजा आणि काय करा, या शत्रूला नष्ट करण्याचा काय करा, संकल्प करा. कारण की संकल्प केल्याशिवाय हा नष्ट होत नाही. भगवद्गीतामध्ये श्लोक आहे की जर का तुम्ही याला नष्ट करण्याचा संकल्प केला नाही तोपर्यंत नष्ट होणार नाही. संकल्प प्रभवान कामान, की याला आपण काय करू शकतो, संकल्प केल्याने नष्ट करू शकतो. संकल्प करावा लागेल की ही एवढी खतरनाक वस्तू जी आपल्यामध्ये वास करत आहे आणि याने समाजामध्ये किती दुष्परिणाम होत आहेत आपण बघत पण आहे. आणि म्हणून आता आपल्याला याच्यावरती काम करावं लागणार आहे. आणि शास्त्र सगळ्या या गोष्टी भरलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे, बलम में पश्य माया श्रीमया जैनो दिशा. हे काय सांगतात की एक हिंदीमध्ये माझ्याकडे भागवतम आहे, तनिक स्त्री रूपी मेरी माया की अपार शक्ति को समझने का प्रयत्न तो करो, जो मात्र अपनी भोग की गति से संसार के बड़े से बड़े विजेताओं को भी अपनी मुट्ठी में रखती है. बघा की सांगतात भगवंताचे स्त्री शरीर काय आहे, भगवंत सांगतात की हे मी तयार केलेलं आहे लोकांना काय करण्यासाठी बंधनमध्ये टाकण्यासाठी. की कारण की संसार चालवायचा आहे, चालवण्यासाठी बंधनमध्ये पडावं लागेल. आणि स्त्री शब्दाचा अर्थ काय आहे, विस्तार, एक्सटेन्शन. काय आहे, विस्तार. जेव्हा आपण बंधनामध्ये बनतो तेव्हा काय होतो, पती पत्नी बंधनमध्ये बनतात तेव्हा काय होतो, विस्तार होतो. पुंस श्रेय मिथुनी भाव मेतम तयो हृदय ग्रंथी माहो अत गृह क्षत्र सुत आप्त विद्ये. काय वाटतं, दोघे सोबत आले तर काय घ्यावं लागेल, तुम्हाला घर घ्यावं लागेल आहे की नाही. त्यानंतर काय घ्यावं लागेल, जमीन घ्यावी लागेल, जॉब करावं लागेल, संतान उत्पन्न होतील, संबंधिकन येतील. या सगळ्यांना मेंटेन ठेवण्यासाठी काय करावं लागेल, विद्ये, पैसे कमवावे लागतील. आणि जनस्ते मोहयम अहम ममेती. आणि काय होणार, अहम ममेतीमध्ये काय होत जाणार, तुम्ही फसून जाणार. मी आणि माझा, मी शरीर आहे आणि माझ्या शरीरा संबंधित काय आहे की ही पत्नी माझी आहे, हे मुलं माझे आहे, हे घर माझं आहे, ही जागा माझी आहे, ही जमीन माझी आहे, हे संबंधी माझे आहे. यांनी काय वाटतो, आपला अहम ममेती भाव वाटतो. आणि याच्यामध्ये काय करतो आपण, जसा की तो रेशीमचा किडा काय करतो, रेशीमचा किडा आपल्या अवतीभोवतीच काय करतो, तो जाळं बांधतो आणि त्याच्यामध्ये मरून जातो. आणि या पद्धतीने आपणच जाळं बांधून राहिलेलं आहे, संसाररूपी जाळं. आणि त्याच्यामध्येच आपण काय होऊन जातो, नष्ट होऊन जातो. म्हणून शास्त्र सांगता आहे की काय, मैथुनादि गृहमेधि सुखमे तुच्छम. की काय सांगतात की हा जो अंधकूप सारखा हा सुख आहे आणि या विहिरीमध्ये एका अंधेरा जी एक अशी विहीर आहे त्यामध्ये पूर्ण अंधार आहे, अशा अंधारात विहिरी पडल्यासारखे आपण त्यामध्ये फसून जातो. निघण्याचा काही उपाय
नाही आहे. म्हणून सांगतात की जर का आपण पारिवारिक जीवनमध्ये प्रवेश करत आहे तर याच्या मागे आपला पर्पज उद्देश फिक्स पाहिजे. असं नाही आहे की मी एकमेकांना आपण आता समाजामध्ये काय चालत आहे, कोणी धर्म पालन करण्यासाठी विवाह करतो का? नाही करत. सगळे कशासाठी, जास्त तर कशासाठी विवाह करत आहे? आपल्या इंद्रिय संतुष्टीसाठी. आणि गीता बोलत आहे इंद्रिय कधी संतुष्ट होणारे नाही आहे. यही संस्पर्श ज्या भोगा दुःख योने वय होते. जर का तुम्ही भोग करणार तर काय मिळणार तुम्हाला? दुःख भेटणार आहे की नाही? आणि म्हणून आणि आपला हा उद्देश नाही आहे याच्यामध्ये विवाह बंधनमध्ये बांधण्याचा. मग आपण लगेच दुःखी होऊन जातो. थोड्या दिवसामध्ये पती पत्नी एकमेकांना भेटत नाहीत, बोलत नाहीत आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून काय करून घेतात, डायव्हर्स करून घेतात. का? कारण की विवाहामध्ये बंधनमध्ये बांधण्याचा त्यांचा उद्देश काय नव्हता, फिक्स नव्हता की आम्ही कशासाठी विवाह बंधनमध्ये बांधताय. तर विवाह कशासाठी होतो, कशासाठी केला जातो? भगवद्गीतामध्ये सांगता आहे कशासाठी? संकरो नरकाळे व कुलघान कुलसचे पतंते पितरो हेशाम लुप्तो पिंडो दक क्रिया. हे काय सांगता आहे? जर का कुलक्षय प्रणश्यंते कुलधर्म सनातन धर्मे नष्टे कुलम कृष्ण अधर्म अभिवादुत अधर्म अभिभवात कृष्ण प्रदूषंती कुलस्त्रिया श्रेषु दुष्टाशु प्राश्नय जायते वर्णसंकर. काय सांगता आहे की जर का धर्म नष्ट झाला तर अधर्म वाढेल, अधर्म वाढला तर स्त्रीवर्ग दूषित होईल, स्त्रीवर्ग दूषित झाला तर संकर प्रजाती उत्पन्न होईल. संकर प्रजाती म्हणजे काय? असे मुलं उत्पन्न होते की जे पिंडदान करणार नाही, जे भगवंतांना मानणार नाही, असे मुलं उत्पन्न होते. आणि हे मुलं काय नाही करणार? पिंडदान नाही करणार. हे पुत्र नाही होणार. भगवद्गीता अन्य भागवतमध्ये सांगत आहे विवाह करतो कशासाठी? पुत्र असते क्रियते भार्या. पत्नी पाहिजे कशासाठी? पुत्र उत्पन्न होण्यासाठी. पुत्र कशासाठी पाहिजे? पुत्र आहे ते इथे पुत्र. मुलगा कशासाठी पाहिजे? आई वडिलांना पूर्ण नामक नरकापासून वाचवण्यासाठी कोण पाहिजे? पुत्र आहे की नाही? कारण हे कर्तव्य आहे. ह्या कर्तव्यातून हे जे आई वडिलांनी काही जर का चुकीचा गुन्हा केलेला आहे, ते कुठेतरी वाईट गोष्टीकडे जात आहे, तर याच्यासाठी वाचवण्यासाठी मुलं पाहिजेत आपल्याला. पुत्र आहे ते इथे पुत्र. आणि म्हणे जर का तो पुत्र नाही आहे तर मग काय आहे? काय आहे? काय आहे? शास्त्र एकदम कठोर वचन बोलत आहे. जर का पुत्र नाही आहे तर तो काय आहे? मूत्र समान आहे. का? कारण की दोन्ही वस्तू एकाच ठिकाणाहून येतात. बघा, तर विवाहाचा एक स्पेसिफिक उद्देश आहे. सेन्स ग्रॅटिफिकेशन विवाहाचा उद्देश नाही आहे. आपण बघा जेव्हा विवाह होतो तेव्हा सगळे वडीलधारे लोक साक्षी असतात. यज्ञ केला जातो. यज्ञामध्ये अग्निदेव साक्षी असतो. यज्ञ म्हणजे भगवान विष्णू आहे. आणि या सगळ्यांसमोर साक्ष दिली जाते की हा पुरुष आणि ही स्त्री विवाह बंधनमध्ये बनतायत आणि ते काय करतील? धर्मपालन करतील. धर्मपत्नी सांगतात आहे की नाही? स्त्रीला काय सांगतात? धर्मपत्नी. म्हणजे पुरुष धर्म करतो आणि त्यामध्ये ती सहयोग करते म्हणून तिला धर्मपत्नी सांगतात. अजून अर्धांगिनी पण सांगतात. म्हणजे पुरुषाचे अर्धे कार्य ती स्त्री करत असते म्हणून ती अर्धांगिनी आहे. हा स्पेसिफिक शास्त्रांचा उद्देश आहे विवाहामागचा. सेन्स एन्जॉयमेंट नाही आहे. आणि आजकाल आपण काय केलं? साईडला केलं याला. आणि काय केलं आपण? काय केलं? भागवत पुराणामध्ये श्लोक आहे. काय सांगता आहे की आपण याला काय केलं की या सुखाप्रमाणे घेतलं की जसं की खाज येते म्हणे आहे की नाही? येत मैथुनादे गृहमेदे सुखमे तुच्छम
कंडो तेव्हा पर्यवरेव दुःख दुःखम, की हे म्हणे हा कुजलीचा सुख सारखा आहे, त्याच्यामध्ये आपण लागून गेलेलो आहे. आणि हा सुख कसा आहे? मानसिक सुख आहे, हा काही वास्तविक सुख नाही आहे. आणि म्हणून सांगताय शास्त्र की तुम्ही यातून निघा, या महान गोष्टीला हा जो काम आहे याला समजा आणि तुम्ही तुमच्या लेवलने तुमच्यामध्ये किती प्रमाणामध्ये याचं व्याप्त आहे हे समजा आणि त्याला काय करा, आता तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घ्या की याला आता मला कसं नष्ट करायचं आहे. तर याच्यासाठी आपला हा जीवन आहे. याला जर का आता नष्ट नाही करणार तर परत येईल मागे, पुढच्या जन्मातील पाठीमागे. जसे आपण जातो तसं काय की आपल्यासोबत सावली येते की नाही, तसं हे येणार आहे आपल्या मागे. म्हणून हा मनुष्य जीवनामध्ये आपण जेवढं मुक्त होता आलं तेवढं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. कारण की जोपर्यंत आपण मुक्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती भेटणार नाही. आणि म्हणून सांगते की मामय्येव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ते. भगवान सांगताय की तुम्ही तुमच्या बळावरती मुक्त होऊ शकत नाही. मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती गतो मुकुंद परिहर्त कर्तुम हरे विना नये मृत्युतरंती. की भगवान हरीशिवाय आपण मृत्यूपासून आपला उद्धार होऊ शकत नाही. आपला उद्धार हरीच करतील आणि म्हणून आपल्याला हरीची शरण घ्यायची आहे. भगवान